नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अध्यायाचा सारांश. विश्व हे एका उलट्या पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे, म्हणजे ज्याची मुळे भगवंतात आहेत आणि पाने वेद या जगात आहेत. ज्याला ह्या वृक्षाचे ज्ञान आहे त्याला वेदाचा खरा अर्थ कळला आहे. श्लोक 1. इंद्रियांचे विषय ही पाने जी गुणाने पोषित होतात आणि त्यांची शाखावर खाली पसरलेल्या आहेत. श्लोक 2. त्याचा स्वभाव सहजपणे लक्षात येत नाही. त्याला ना आदी ना अंत, त्याला स्थिरतासुद्धा नाही. हा वृक्ष असंग शस्त्राने मुळापासून काढून टाकला पाहिजे. श्लोक 3. माझाच एक अंश हा पुरातन जीव आहे. तोच मन आणि 5 इंद्रियांना प्रकृतीमध्ये आकर्षित करतो. ज्याप्रमाणे वायू हा गंधाला घेऊन जातो त्याप्रमाणे जीवात्मा हा मन आणि इंद्रियांच्या शक्तीला घेऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, जे त्याने ग्रहण केले आहे. श्लोक 8. तो विषयांच्या उपभोगात पडतो. श्लोक 9. अज्ञानी मनुष्यास हे सर्व ठाऊक नाही, फक्त ज्ञानी आणि योगाभ्यासी हे जाणतात. श्लोक 10-11. सूर्य आणि चंद्रातील तेज माझेच आहे. श्लोक 12. भूमीत प्रवेश करून मी सर्व प्राण्यांना आधार देतो. चंद्र होऊन मी सर्व औषधींचे वनस्पतींचे पोषण करतो. श्लोक 13. मी वैश्वानर बनून प्राण्यांच्या शरीरात अग्निरूपाने प्रवेश करून अन्नाचे पचन करतो. श्लोक 14. मी सर्वांच्या हृदयात निवास करतो आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि इंद्रियांची शक्ती मिळते. मी वेदातील ज्ञेय जाणण्याची गोष्ट आहे, कारण की मीच त्याचे मूळ आहे. श्लोक 15. या विश्वात 2 पुरुष आहेत. सर्वांचे शरीर हे विषारीच आहे आणि आत्मा अविनाशी आहे. श्लोक 16. तरीही उत्तम पुरुष हा या दोघांपेक्षा वेगळा आहे, जो सर्वांना आधार देतो व धारण करतो. त्याला अक्षर असे नाव आहे व सर्वोच्च आत्मा आहे. श्लोक 17. मी सर्व विनाशी तत्वांच्या पलीकडे आहे आणि जीवात्मापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून मला पुरुषोत्तम असे म्हणतात. श्लोक 18. ज्ञानी मला असे जाणून त्याच्या सर्व भावनांसहित आणि एकांतिक भक्तीने माझी पुरुषोत्तम म्हणून पूजा करतात. रामकृष्णारी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. धन्यवाद.